आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत विद्यार्थ्यांना आपल्याला जर सूचना द्यायच्या असतील किंवा काही महत्त्वाच्या फाइल्स द्यायच्या असतील तर त्या कशा पद्धतीने देणार. या सर्व फाइल्स किंवा सूचना देण्यासाठी तुम्हाला फर्स्ट जे ऑप्शन आहे Google क्लासरूमचं तर त्यातल्या स्ट्रीम या ऑप्शन वरती जायचं आहे. स्ट्रीम मध्ये तुम्हाला इथे शेअर समथिंग हा ऑप्शन उपलब्ध असणार आहे. या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे अशा पद्धतीचा बॉक्स हा तयार होत असतो. या बॉक्स मध्ये जर तुम्ही आलात तर कोणत्या क्लासरूमला तुम्हाला ही सूचना द्यायची आहे तो क्लासरूम तुम्ही इथून सिलेक्ट करायचा आहे. मला आता Google क्लासरूमला सूचना द्यायची आहे म्हणून मी Google क्लासरूम इथे सिलेक्ट केलेला आहे. सर्व क्लासरूम्सला तुम्हाला जर सूचना द्यायच्या असतील तर इथून तुम्हाला सर्व क्लासरूम हे सिलेक्ट करणं आवश्यक आहे. आता मला सूचना ही फक्त Google क्लासरूमला द्यायची आहे म्हणून मी Google क्लासरूम या क्लासला सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर इथे सर्व विद्यार्थ्यांना सूचना द्यायची की एकाच विद्यार्थ्याला द्यायची तर हे ऑप्शन्स इथे उपलब्ध असणार आहेत. आता या ठिकाणी मी एकटा जॉईन असल्या कारणाने इथे ऑल स्टुडंट्स हे शो करतोय. एका विद्यार्थ्याला जर तुम्हाला सूचना द्यायच्या असतील तर तुम्ही एका विद्यार्थ्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर इथून विद्यार्थी तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला आता या विद्यार्थ्यांबरोबर काय शेअर करायचं आहे तो मेसेज या ठिकाणी राईट करायचा आहे. हा मेसेज दिल्यानंतर जर एखादी फाईल तुमच्या Google ड्राईव्हवर रेडी असेल तर ती फाईल तुम्हाला इथे आणायची असेल तर तुम्ही Google ड्राईव्ह या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. Google ड्राईव्ह मध्ये तुम्ही रिसेंट एखाद्या फाईल वरती काम करत असाल तर रिसेंट मध्ये हे तुम्हाला डिटेल्स मिळत असतात किंवा या व्यतिरिक्त इतर फाइल्स तुम्हाला जर बघायच्या असतील तर या सर्व फाइल्स तुम्हाला इथे मिळत असतात. याचबरोबर एखादी फाईल जर तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटर मधून अपलोड करायची असेल तर अपलोड या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ब्राउज या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जिथे तुमची फाईल ही स्टोअर असेल त्या फाईलला इथून सिलेक्ट करायचं आहे. या फाईलला सिलेक्ट केल्यानंतर ओपन या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. ओपन या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर ही फाईल इथे ऍड झाल्याची तुम्हाला दिसेल. त्या व्यतिरिक्त जर एखादी लिंक तुम्हाला द्यायची असेल तर ती ही लिंक या ठिकाणी पेस्ट करणं आवश्यक आहे. मला जर माझी वेबसाईट विद्यार्थ्यांबरोबर शेअर करायची असेल, मला जर विद्यार्थ्यांबरोबर माझ्या व्हिडिओची किंवा माझी वेबसाईट शेअर करायची असेल तर या लिंकला मी इथून कॉपी करेल. कॉपी केल्यानंतर टीचर इंटरफेसवर आल्यानंतर या लिंकला या बॉक्समध्ये पेस्ट करेल. पेस्ट केल्यानंतर ऍड लिंक या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी ही लिंक देखील ऍड झालेली आहे. याचबरोबर ऍड मध्ये जाऊन मला जर पुन्हा एकदा फाईल ज्या पद्धतीने आपण Google ड्राईव्हच्या माध्यमातून ऍड केली त्याच माध्यमातून तुम्ही फाईल या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. इथे पुन्हा तुम्हाला तेच ऑप्शन्स मिळत असतात जे तुम्हाला Google ड्राईव्ह वरती मिळत असतात. एकतर तुम्ही रिसेंट मधून घेऊ शकतात किंवा कम्प्युटर मधून अपलोड करू शकतात किंवा Googleच्या ड्राईव्ह वरती जाऊन तुम्ही हे सर्व फाईल ज्या असतील तर इथे या फाईल अपलोड करू शकतात. मला जर ही इमेज या ठिकाणी सेंड करायची असेल तर मी या इमेजला सिलेक्ट करेल. सिलेक्ट केल्यानंतर इन्सर्ट या ऑप्शन वरती क्लिक करेल. तर ही इमेज देखील इथे ऍड झालेली आहे. याचबरोबर मला पुन्हा एकदा ऍड या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर एखादा YouTubeचा व्हिडिओ विद्यार्थ्याला द्यायचा असेल या विषयाशी संबंधित तर मी YouTube या ऑप्शन वरती क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही व्हिडिओ सर्च करायचा आहे किंवा व्हिडिओची लिंक जर असेल तर या लिंकला इथे पेस्ट करायचं आहे. दोन ऑप्शन्स असतात. यातल्या व्हिडिओ सर्च या ऑप्शन वरती मी क्लिक करतोय आणि इथे माझं नाव टाईप करतोय. टाईप केल्यानंतर त्याला सर्च करायचं आहे. हा विषय इथे मी लिहिल्यानंतर तुमच्या पुढे अशा पद्धतीचे हे डिटेल्स उपलब्ध झालेले असतात. हे झाल्यानंतर तुम्हाला ज्या विषयाची फाईल इथे सेंड करायची आहे तो विषय इथून सिलेक्ट करायचा आहे. कम्प्युटर आणि लॅपटॉप मध्ये व्हॉट्सअप कसं इन्स्टॉल कराल या संदर्भातला हा व्हिडिओ मी इथे सिलेक्ट करतोय. सिलेक्ट केल्यानंतर ऍड या ऑप्शन वरती क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर हे सर्व जे विषय आहेत हे सर्व विषय इथे ऍड झाल्याचं तुम्हाला दिसतंय. हा आपला मेसेज आहे. इथे आपण क्लास सिलेक्ट केलेला आहे, विद्यार्थी सिलेक्ट केलेले आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांना जी काही सूचना द्यायची ती सूचना इथे आपण लिहिलेली आहे.
त्यानंतर या विषयाशी संबंधित सर्व ज्या फाईल्स असतील या फाईल्स इथे अपलोड केलेल्या आहेत. लगेच तुम्हाला ही विद्यार्थ्यांना सूचना द्यायची असेल तर पोस्ट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे, किंवा या सूचनेला जर तुम्हाला उद्याच्या 11 वाजेसाठी जर शेड्यूल करायचं असेल तर तुम्ही शेड्यूल या ऑप्शन वरती क्लिक करून वेळ आणि तारीख इथून सिलेक्ट करायची आहे. तर हे देखील ऑप्शन्स तुम्ही इथून वापरू शकतात. ऑटोमॅटिकली उद्याच्या तारखेला ही जी सूचना आहे ही सूचना विद्यार्थ्यांना जात असते. त्यानंतर जर तुम्हाला या फाईल वरती अजून काम करायचं असेल तर तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपात याला सेव्ह ॲज अ ड्राफ्ट म्हणून सेव्ह करायचं आहे. इमिजिएट मला जर पोस्ट करायची असेल तर मी पोस्ट हे ऑप्शन इथे सिलेक्ट करतोय. पोस्ट केल्यानंतर तुमच्या स्ट्रीम या सेक्शन मध्ये ही सूचना अशा पद्धतीची दिसते. सिमिलरली जर तुम्हाला विद्यार्थ्याच्या इंटरफेसवर जाणून घ्यायची असेल तर मी विद्यार्थ्याच्या इंटरफेसवर जातोय. हा विद्यार्थी आहे आणि याच्या स्ट्रीम या सेक्शन मध्ये ही सूचना आलेली आहे आणि या सूचनेच्या माध्यमातून मग विद्यार्थी इथे कॉमेंट्स करू शकतात. विद्यार्थ्याला या सूचनेसाठी काही रिप्लाय द्यायचा असेल तर त्या रिप्लायच्या बॉक्समधून तो मेसेज इथे टाईप करेल. टाईप केल्यानंतर या मेसेजला तो पोस्ट करेल. या ठिकाणी विद्यार्थी जी काही कॉमेंट्स करेल ही कॉमेंट्स टीचरच्या इंटरफेसवर जात असते. आता आपण टीचरच्या इंटरफेसवर जातोय. आपण ॲज अ टीचर ही सूचना विद्यार्थ्यांना दिलेली होती आणि या सूचनेला विद्यार्थ्याची आलेली कॉमेंट्स तुम्ही इथून बघू शकतात. तर हा बेसिक फरक आहे टीचरच्या इंटरफेस मधला आणि स्टुडंटच्या इंटरफेस मधला. दोघांमध्ये स्ट्रीम हा सेक्शन सूचना पोचवायचं काम करत असतो. याचबरोबर त्या सूचनेसाठी काही आवश्यक फाईल्स असतील तर त्या फाईल्स देखील पोचवायचं काम हा स्ट्रीम सेक्शन करत असतो. धन्यवाद.